विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम विरोधात लोकांमध्ये असलेल्या असंतोषाचा सूर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे। 13 डिसेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम विरोधी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या माध्यमातून यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। मागील निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा विजय मिळाल्यामुळे महाविकास आघाडीने वेळोवेळी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। ईव्हीएमद्वारे निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम हटवण्याचा आग्रह करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नागरिक, नेते मंडळी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले। या मोर्चात माजी आमदार अनिल कदम यांच्यासह विधानसभेत पराभूत झालेले उमेदवारही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। मोर्चा दरम्यान कदम यांनी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली। ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा निर्णय बदलला जातोय। बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका पारदर्शक होतील आणि लोकांचा लोकशाहीवर विश्वास दृढ होईल असे ते म्हणाले। मोर्चात सामील झालेल्या नागरिकांनीही ईव्हीएम हटवण्यासाठी जोरदार मागणी केली। लोकशाही वाचवण्यासाठी मी येतोय, तुम्ही पण या असे आवाहन फलकांद्वारे करण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। या मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने योग्य पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची ठोस मागणी करण्यात आली। जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे। ईव्हीएमच्या वापरावरून राजकीय वाद सतत वाढत असताना बॅलेट पेपरच्या मागणीला कितपत यश मिळते हे येणारा काळच ठरवेल। मात्र या मोर्चामुळे नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली असून लोकशाहीसाठी जनतेचा आवाज बुलंद होताना दिसत आहे। मागणी एवढीच आहे, आमचं ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे। फक्त ईव्हीएम मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे, जे गॅरंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे। आणि म्हणून ईव्हीएम मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे, हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे। आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ईव्हीएम मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय। ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने, लोकशाहीच्या मार्गाने हे ईव्हीएम मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील। याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे। असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते। जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन याबाबत आवाज उठवत आहेत, तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलं, त्याचे बाधित आम्ही झालेलं चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली। जेव्हा हे सगळं बघितलं, ही लोक पुढे येत आहेत, तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं JP सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया। आणि अशा सगळ्या ईव्हीएमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत। माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक 5, 15 आणि 25 अनुक्रमांक हे 3 बूथ व्हीव्हीपॅट मोजावे, अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा। त्याच्यामध्ये सावरगाव आहे, त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे। नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्हीव्हीपॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मॉक पोल होणार, तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही। आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोकमग्न जनता झाली आहे। आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन JP सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। दैनिक भ्रमर, नाशिक।